अंबरनाथ में एनसीपी शरद पवार गुट की ओर से रोजा इफ्तार पार्टी का आयोजन। शनिवार शाम को पवित्र रमजान महीने के रोजा इफ्तार का आयोजन अंबरनाथ शहर राष्ट्रवादी पार्टी शरद पवार की ओर से किया गया। अंबरनाथ के सदा मामा पाटिल प्रतिष्ठान की तरफ से रखे गए इस कार्यक्रम में मौलाना और दरगाह के मुजावर और खादिम और ट्रस्ट के सभी मेंबरान को भेंट वस्तु देकर उनका सत्कार किया गया। हिंदू मुस्लिम एकता बनाए रखने के उद्देश्य से अंबरनाथ में हर साल की तरह रोजा इफ्तार का कार्यक्रम हजरत गैबन शाह बाबा दरगाह के मैदान में रखा गया, जिसमें अंबरनाथ मुस्लिम जमात के नवनिर्वाचित अध्यक्ष हाजी सलीम चौधरी सहित उनके सभी सहयोगियों का सत्कार किया गया। इस कार्यक्रम में अंबरनाथ एनसीपी के शहर अध्यक्ष सदा मामा पाटिल, पूर्व नगर सेवक सचिन पाटिल, महिला अध्यक्षा पूनम शेला, जुलेखा सैयद, विनोद शेला, धनंजय सुरवे, इमरान खान, डिसिल्वा मैडम, भालचंद्र पाटिल, आरिफ काजी, यूसुफ काशम शेख और एडवोकेट साबिर चौधरी उपस्थित थे। आयोजकों द्वारा हजरत गैबन शाह बाबा के मज़ार पर फूलों की चादर पेश की गई। कार्यक्रम का सूत्र संचालन पत्रकार यूसुफ भाई शेख ने किया, जबकि इफ्तार पार्टी में सभी धर्मों के सैकड़ों लोगों ने हिस्सा लिया। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आणि सदा मामा प्रतिष्ठानच्या वतीने आज अंबरनाथ शहरमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये सर्व मुस्लिम बांधव आणि भगिनी मोठ्या उत्साहाने मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। सर्वप्रथम सर्व मुस्लिम बांधव आणि भगिनींना रमजान या पवित्र महिन्याच्या आणि येणाऱ्या ईद सणाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। सामाजिक एकोपा जपला पाहिजे ही आजच्या काळाची खरं तर गरज आहे आणि तो एकोपा, तो सामाजिक एकोपा खऱ्या अर्थाने इथे नांदतो असं इथे या कार्यक्रमामधल्या उपस्थितीवरून मला इथे जाणवत आहे। पुन्हा एकदा आणि नेहमीच सदामामा या अंबरनाथ शहर अध्यक्ष सदामामा नेहमीच अनेक नवीन नवीन उपक्रम या शहरामध्ये राबवत असतात। तर आज सुद्धा त्यांनी सर्व मौलाना अंबरनाथ मस्जिद ट्रस्टचे सर्व सदस्य यांचा सत्कार आयोजित केला होता। त्यांना स्नेह भेट अत्तर देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। पुन्हा एकदा सर्व मुस्लिम बांधवांना रमजान आणि ईदच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। जनित सालाबाद प्रमाणे जेव्हा येत असते तेव्हा आम्ही या गैबन शाह अली दर्गा कोजगाव या ठिकाणी कुठला तरी एक उपवासाचा दिवस ठरवून इफ्तार पार्टीचं आयोजन करत असतो आणि ह्याही वर्षी आम्ही इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे। पण यावर्षी थोडंसं आम्ही वेगळं या ठिकाणी एक इमाम लोक असतात, म्हणजे धर्माची शिकवण जे लोकांना देत असतात त्यांचा एक आठवण ठेवून त्या इमाम लोकांचा आम्ही या ठिकाणी एक सत्कार ठेवला गेला आणि जी नव्याने या ठिकाणी कमिटी निवडून आलेली आहे दर्ग्यावर त्या लोकांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार केला आणि जे उपास आहेत लोकांना त्या उपासासाठी आम्ही इफ्तार पार्टीचं जे काही खाऊ असेल, अत्तर असेल आणि काही भेट वस्तू असतील आम्ही देऊन या ठिकाणी सगळ्यांना रमजान ईद आणि येणाऱ्या ईदच्या या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या। में हर साल की तरह राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की तरफ से सदा मामा पाटिल ने इफ्तारी प्रोग्राम रखा और जो नई कमेटी चुन के आई है ट्रस्टी लोगों का, सदावारानी लोगों का इस्तकबाल किए। सब अंबरनाथ के मस्जिद के इमामों का सत्कार रखा प्रोग्राम। मैं जमात की ओर से और सदा मामा पाटिल और राष्ट्रवादी पक्ष की ओर से सभी का मैं शुक्र अदा करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र।